इकडे बघा नंतर सामनावीराचा पुरस्कार जातोय. अल्पेश अचूक गोलंदाजी केली. अगदी अल्पेशला विचारतो, आम्ही विनंती करतो, खूप पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आजचं मैदान आणि आजच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? आपण देखील सामनावीराचा पुरस्कार ठरताय, चांगला संकटमोचक म्हणून उभे राहिलात, काय बोलाल आजच्या पहिल्या सामन्याबद्दल? आयोजकांचं धन्यवाद. कारण आयोजन खूप केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याबद्दल जे बोलवले, आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या टीमचं सुद्धा त्यांनी टीमसाठी त्यांचाही सुद्धा खूप खूप धन्यवाद. जो माझा विश्वास ठेवून माझ्या कर्णधारांनी पूर्ण टीमने माझ्या 10 रन असल्याने मला जी बॉलिंग करायला दिली, ते खूप खूप धन्यवाद माझ्या टीमचं सुद्धा. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत, सामन्याला मात्र सुरुवात होते. अगदी नक्कीच शुभेच्छा असतील, पण आपण या मोसमामधील हा पहिलाच टुर्नामेंट आहे. काय वाटतं या टुर्नामेंट बद्दल? भविष्यामध्ये किती चषक मारण्याचा आपला मानस असेल? एक तुल्यबल संघ म्हणून देखील आपला आहे. या वर्षी आमची एकदम युवा खेळाडू आहेत, कारण 2 वर्ष सुरेख चेंडू युमिस आहे, खरोखरच एक देखना चेंडू तिरपाळाची धोतोय. पहिलाच फलंदाज 0 या धावसंख्येवर कोणती संधी देत नाहीये. आल्या पावली माघारी परततोय. थँक्यू, शुभेच्छा खूप साऱ्या आणि समालोचक कक्षामध्ये जाऊया. धन्यवाद. 0 या धावसंख्येची बॅग परिधान करून नाराज, हताश, निराश होऊन इथे मात्र पैलवानच्या दिशेने निघतोय सलामीचा फलंदाज हरीशला सलामीला पाठवलं होतं. कोणताही चांगला संजय पवार तुम्ही साईड लो ना, मला दिसत नाही. ए सचिन साईड लो. ए मुखिया ए मुखिया खरंच चांगली अशी नेत्रदीप गोलंदाजी आपण मैदानावर पाहतो. रोहितची तब्बल 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवतो. एक उजव्या हाताचा एक गुणवान गोलंदाज रोहित. सुरेख फटका पॉइंट दिशेने टोलावतोय. निश्चितच चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार करतोय. चॅरिटी चषक ब्रँडेड चौकार. खरोखरच दत्त आपलं खातं खोलतोय. 4 धावाने निश्चितच 4 धावांनी धावसंख्या होते. 2 बाद 5 धावा. संघाला गरज असताना चांगली फटकेबाजी करतोय दत्ता. गोलंदाजी मात्र तेवढीच चांगली ताकदीची आपण पाहतोय गोलंदाज रोहितची. पुढील चेंडू रोहितचा सामना करेल दत्ता, उजव्या हाताचा फलंदाज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र कमबॅक करतोय. कोणती संधी देत नाही गोलंदाज रोहित दत्ताला. निश्चितच 4 धावा टोलावल्या होत्या. पॉइंटवरून एक देखणा फटका आपण पाहिला दत्ताचा. तदनंतर सुरेख गोलंदाजी रोहितची. धावसंख्या स्थिर होते 2 बाद 5 धावा. तुम्ही पण बोला काहीतरी. खरोखरच एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर ते मात्र आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितच एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एक धावेला लाईफ लाईन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक धावा जमवत आहेत
दोन फलंदाज मात्र माघारी परतल्यानंतर धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या मात्र स्थिर राहते. 2 बाद 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ. तेजस येतोय प्रथम स्ट्राईकला. रोहितचा चेंडू त्याच्यासाठी सुरेख चेंडू, चांगला देखना फटका, तसंच देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होती 2 बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय पूर्ण. लेफ्ट गवळवाडी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 बाद 7 धावा. 4 षटकांचे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रयत्न असेल, तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्रांनो. चांगले खेळाडू आणि चांगलं व्यासपीठ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून, या चषकातून आपण पाहतोय. खरोखर एक देखणं आयोजन. चॅरिटी चषक आयोजक सचिन कृष्ण गायकर खरोखर नेहमी चांगल्या प्रकारचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहतो. समाजसेवक आहेत गुमेश्वर गावचे. खरोखर एक देखणं आयोजन. या मैदानावर चांगलं व्यासपीठ दिलंय 16 संघांना या स्पर्धेमध्ये. सचिन गायकर यांच्या माध्यमातून गुमेश्वर गाव सर्व त्यांचे पाठीराखे या स्पर्धेत दाखल झालेत. एक चांगली स्पर्धा घडवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू हलकासा तटवलाय. निश्चितच 1 धावेचा प्रयत्न असेल. 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 2 बाद 8 धावा. प्रेक्षकांची मांदियाळी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. देखणं असतं नीटनेटकं आयोजन. गोलंदाज रोहन येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक. आपण सर्व सुज्ञ खेळाडू आहात, सर्वांना विनंती असेल वेळ काढूपणा करू नका. आपल्या वेळेची बचत ही स्पर्धा चांगली होण्यासाठी मदत होईल. सुरेख फटका. निश्चितच क्षेत्ररक्षक आहेत इथे. मात्र सोपा साधा लॉलीपॉप झेल जमिनीला दान होतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत नाम मात्र 1 धावसंख्येची बदल. धावसंख्या स्थिर होते 2 बाद 9 धावा. च्या दिवसातील आज चौथा सामना आपण पाहतोय मैदानावर. चेंडू सुरेख चेंडू. अर्कपतीचा चेंडू होता. बॅटचा तेवढा संपर्क होऊ शकला नाही. धावसंख्या स्थिर होते 9 धावा. सुरेख चेंडू. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेप जायचा आणि मात्र इथे झेल घेता घेता क्षेत्ररक्षकांना झेल. चेंडू मात्र आतमध्ये टाकला. निश्चितच पंच इशारा कळवतायत. चांगलं देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण करताना 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा. धावसंख्या होते 11 धावा. सुरेख चेंडू. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. कोणतीही संधी देत नाही फलंदाजांना. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतोय. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. धावा जमावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील. कष्ट तुमचे असतील निश्चितच यश तुम्हाला सापडेल. सुरेख फटका. इथे मात्र यष्टिकाच्या डोक्यावरून जातो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यष्टीच्या मागे. 1 धाव निश्चितच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 षटकांचा खेळ होतोय माघारी. धावसंख्या स्थिर होते 2 बाद 13 धावा. माफ करा 12 धावा होत आहेत. 2 षटकांचा खेळ होतोय पूर्ण. 2 बाद 12. संघासाठी तिसरं वैयक्तिक. दुसरं षटक घेऊन येतो रोहित. ज्या रोहितने पहिल्या षटकात 2 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं तोच रोहित. त्याच्याकडे ती धमक आहे. एक गुणवान गोलंदाज आहे रोहित. मांदळे गवळवाडीचा हा गुणवान गोलंदाज. सुरेख चेंडू फुलटॉस प्रकारचा बनवला. 1 धाव पूर्ण केली. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं. एकेरी रूपांतर दुहेरीत करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 2 ने बदल होतोय. धावसंख्या होते 14 धावा. एकेरी दुहेरी धावांवर भर ठेवावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल. खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं. सुरेख मारतोय. निश्चितच क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्प्यावर चेंडू उडवतात. एकेरीत रूपांतर दुहेरीत करतात. पावलं वळतात 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 ने बदल.
धावसंख्या स्थिरावते 2 बाद 16 धावा. चांगली फटकेबाजी करतोय तेजस. सलगच्या 2 चेंडूवर लागोपाठ 2-2 धावा घेतोय. निश्चितच धावांचा ओघ वाढवतात दोन्ही फलंदाज. सुरेख चेंडू. इथे मात्र फलंदाजाला प्रश्न विचारतोय. कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूवर. एक चांगला चेंडू आपण पाहिला गोलंदाज रोहितचा. कर्णधाराने विश्वास दाखवला. वैयक्तिक दुसरे षटक दिलं होतं त्याला, तो सार्थ ठरवतोय. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा कोणतीही संधी देत नाही. धावसंख्या स्थिरावते 16 धावा. मोठे फटके येणं गरजेचं. पहिल्या षटकात 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केल्यानंतर आपला संघाची पकड मात्र मजबूत करतोय तो रोहित. सुरेख चेंडू. एक देखना फटका पॉइंटच्या डोक्यावरून. निश्चितच चेंडू जातोय. चेंडूचा प्रवास चौकारांवर. चॅरिटी चषक खणखणीत चौकार. धावसंख्या स्थिरावते 2 बाद 20. निश्चितच तेजस मात्र हात खोलतोय. इथे मात्र मी का आलोय या मैदानावर या चषकासाठी. हे मात्र दाखवून देतोय. थोडासा महागडा ठरतोय रोहित. या षटकात तब्बल 8 धावा खर्च करतोय, पण त्याच्याकडे पण कमबॅक करण्याची क्षमता आहे. सुरेख मारतोय आणि निश्चितच इथे झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र सोपा झेल क्षेत्ररक्षक सोडतायत. काऊ कॉर्नरला लॉंग ऑफला चांगला फटका होता. एकेरीत रूपांतर दुहेरीत होतोय. जे आपले मित्रबंधू इथे बाहेर प्रॅक्टिस करतात, विनंती आहे मित्रांनो, सामना चालू आहे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहतोय. आपण सराव करताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद दक्षता घ्या, विनंती असेल. धावसंख्या होते 22 धावा. खरोखरच चांगले फटकेबाजी करतायत तेजस आणि दत्ताराम आणि तेजस. 3 षटकांचा खेळ होतोय. माघारी धावसंख्या होती 2 बाद 22. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतात दत्ताराम आणि तेजस. शेवटचं षटक गोलंदाज येतो विनीत. विनीतची वरली लागते. शेवटचं षटक भैरवी घालणारं षटक या सामन्यातील. चला त्वरा करा, वेळ काढू नका, विनंती असेल मित्रांनो. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. शेवटचं अंतरिम षटक विनीतचं. दत्तारामला फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतं एसटीच्या मागे. निश्चितच 1 धाव होती. तिथे मात्र चौकारां 4 धाव मिळत आहेत. असं खराब क्षेत्ररक्षण संघाला खूप महागडं पडू शकतं. धावसंख्येत 4 ने बदल धावसंख्या होते 2 बाद 26 धावा. खरोखरच मी इथे का आलोय हे दाखवून देतोय दत्तारामच्या खेळीमध्ये हा दुसरा चौकार आपण पाहतो. देखना फटका होता. क्षेत्ररक्षकांनी घोडचूक केली. चुकीला माफी नाही मित्रांनो. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगला गोलंदाज आहे विनीत. सुरेख चेंडू. ते मात्र पंच कळतात नो चेंडू दंडित करतायत. फ्रीट असेल या चेंडूवर. इथे मात्र अशी चूक करून जमणार नाही. फ्रीडची नामी संधी, मोठी संधी असेल फलंदाजाला. फक्त फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होऊ शकतो. इथे मात्र प्रयत्न करतील दत्ताराम. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. थोडासा साहिल गोंधळलेला, पण त्याच्याकडे पण क्षमता आहे. गुणवान गोलंदाज आहे विनीत. चांगला फटका. 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण थांबवतायत. एका धावेवर धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 2 बाद 28 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहण्याजोगं दोन्ही फलंदाज. आता स्ट्राईकला येतो तेजस. बराच वेळ नॉन स्ट्राईकला होता तेजस. तेजसकडे पण ती क्षमता आहे. मोठे फटके मारू शकतो निश्चितच आपल्या संघासाठी. सुरेख असा फटका तेजसचा आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र एकेरीत रूपांतर दुहेरी करतायत. क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक फलंदाज मात्र त्याचा फायदा घेत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 30 धावा. शेवटचं षटक विनीतचं. सामना करेल तेजस.
मोठा फटका निश्चितच येऊ शकतो या चेंडूवर. रिव्हर्सचा प्रयत्न, अल्टी पलटी, चेंडू मिस होतोय. एक धाव पूर्ण करतायत. बाईच्या स्वरूपात पंच कळवतायत. सरळ बॅटने धावा येत आहेत, पण तेजसचा प्रयत्न होता एक स्विचचा, पण तो मात्र गमावतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 31 धावा. चौथं षटक चालू मैदानावर. एक सुरेख मैदान, चांगला प्लॅटफॉर्म चॅरिटी चषकच्या माध्यमातून आयोजक सचिन गायकर यांनी उपलब्ध करून दिलाय 16 संघांना. आज गोरेगाव जोगेश्वरी नगरीमध्ये. सुरेख चेंडू, इथे मात्र कम बॅक करतोय. विनीतकडे ती क्षमता आहे. खरोखर मी मगाशी म्हटलं होतं एक गुणवान गोलंदाज आहे, त्या प्रकारे गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर विनीत. अंतिम षटक आहे. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, अंतिम षटकातील विनीतचा सामना करेल तेजस. सुरेख चेंडू, इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. धावबाद होतोय, तिसरा फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर धावसंख्या स्थिर होते 3 बाद. 31 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडूत 32 धावांची गरज. चोवीस चेंडूत 32 धावांची गरज. चला विनंती असेल मित्रांनो, मैदान पटापट खाली करा. त्यानंतर होणारा सामना कुडतुडी गवळवाडी विपक्ष घोणसे निवाची वाडी. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या बाजूला, मान्यवर कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुडतुडी गवळवाडी विपक्ष घोणसे निवाची वाडी. विनंती असेल. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात जायचं आहे. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 24 चेंडू 32 धावा. एक आटातडीचा सामना आपण पाहू. एक शिस्तबद्ध पद्धतीने मैदानामध्ये जात आहेत वांद्रे हनुमानवाडी. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकात 3 बाद 31 धावा जमवतात. 32 धावांची गरज जिंकण्यासाठी लेप गवळवाडी संघाला. विनंती असेल, लेप गवळवाडी आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. वांद्रे हनुमानवाडी विनंती असेल, आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. लेप गवळवाडी आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब साधवायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो कुडतुडी गवळवाडी आणि घोणसे निवाचीवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, क्विक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. घोणसे निवाचीवाडी आणि कुडतुडी गवळवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला नाणेफेक करायची आहे. थोडस स्पीडअप आपण नक्कीच सहकार्य कराल. लेप गवळवाडी आपला 12वा खेळाडू इकडे पाठवा. विनंती असेल, लेप गवळवाडी पटकन. चला, वेळ घेऊ नका मित्रांनो, पटकन क्षेत्ररक्षण साधवा. आपण मैदानात जाऊन 5 मिनिटं झालेली आहेत. नक्कीच भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. फटाक्यांचा आवाज देखील होतोय पुढील सामन्यांसाठी, चालू सामन्यासाठी देखील, या स्पर्धेला देखील फटाक्यांचा आवाज होतोय. तरी विनंती करतो, कुडतुडी गवळवाडी आणि घोणसे निवाचीवाडी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. जय गोवर्धन चषक मध्ये सेमीफायनल मध्ये आज कुडतुडी संघ मला वाटतं पराभूत झाला होता आणि आता दोन्ही संघांमध्ये सामने पाहायला मिळत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. ऑल मागतायत ते घोणसे ओके. निवाचीवाडी. पंच स्टार्ट करतायत. सर एक मिनिट, नाणेफेकीचा कॉल जातोय तो, नाणेफेकीचा कॉल येतो कुडतुडी गवळवाडी या संघाच्या बाजूने. सागर कर्णधार आहेत, काय निर्णय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आमचा बॉलिंग. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आपण. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकता?
समोरची टीम पण खूप चांगली आहे. आम्ही 2 वेळा त्यांच्यासोबत खेळलोय आणि दोन्ही मॅचला आम्ही बाहेर झालो. मोठी टफ मॅच झाली होती. प्रेक्षकांना पण त्या मॅचचा आनंद आता मिळणार आहे. तरी पण आमचा प्रयत्न असेल की समोरच्या संघाला 40 ते 45 धावांच्या आतमध्येच त्यांना आपल्याला ठेवायचं आहे. नक्कीच 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आजचं आयोजन आणि आजचं नियोजनाबद्दल सागर आपण काय बोलाल? खूप छान नियोजन आहे. आमचे घुमेश्वरचे गायकर दादा नेहमी मला वाटतं त्यांचं वाटतं 3रा वर्ष आहे काहीतरी 4था वर्ष आहे. मागच्या वर्षी मालाडला होते मॅच. सुंदर आयोजन असतं त्यांचं आणि खरोखरच आपल्या गवळी समाजामध्ये अशा प्रकारचे जर मैदान आपल्याला खेळायला मिळाले, तर आपल्यातला सुद्धा खेळाडू ISPL मध्ये खेळेल, ही मी सगळ्यांना इथे खात्री देतो. कारण अशा प्रकारचे जर मैदान उपलब्ध करून दिलं, तर खरोखर खेळायची मजा खूप वेगळी असते आणि सगळ्यांना आनंद येतो. नक्कीच आमच्या कुडतुडी आणि नेवाचीवाडीचा जो संघाचा सामना होणार आहे, तो सर्व प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे, अशी मी इथे खात्री देतो तुम्हाला. धन्यवाद कर्णधार साहेब. आमचे बंधू देखील आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. तरी आपल्याला आपला फलंदाजी आमंत्रित केलं गेलंय. आपल्याला ओके, नो बॉल. फलंदाजीतून कर्णधाराने विश्वास दाखवले की 45 धावांपर्यंत आपण थांबवू शकतो. आपलं काय प्लॅनिंग असेल, किती धावा मारू शकता 24 चेंडू मध्ये? मी 4 ओव्हर 50 मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. अगदी शुभेच्छा देखील असेल, पण आपल्याकडे आपल्या खेळाडूवरती कोणावरती जास्त विश्वास दाखवाल की हा खेळाडू मात्र चांगली फलंदाजी करू शकतो या सामन्यामध्ये? कारण तिकडे पाहिलात तर शूरवीर शँडी सारखा फलंदाज आहे. सूरज आणि यश आमचे 2 जे ओपनर असतील ते त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. जे सूरज आणि यश, एका बाजूला सूरज जागा झाला पाहिजे आणि यश तुम्हाला यश घेऊन देईल. चालेल, पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आजच्या आयोजनामध्ये 1 मिनिटं बोलावा. आणि सचिन तान, खूप छान आयोजन आहे. सुंदर असा ग्राउंड आहे. या ग्राउंडवर खेळण्यास सगळ्यांनाच मजा येईल आणि खरोखरच असं 360 ग्राउंड पाहिजे आणि YouTube लाईव्ह पण चांगलं आहे. आयोजन पण व्यवस्थित आहे, मस्त आहे. थँक्यू. दोन्ही संघांना देखील शुभेच्छा. नवीन सर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. आपण समालोचन चालू करावं. धन्यवाद. धन्यवाद काते सर. सुरेख चेंडू लेग साईडला जोरदार टळवला. फुलटॉस प्रकारचा चेंडू तर निश्चितच 4 धावांसाठी मोहर लागते. धावसंख्या स्थिरावते. 6 धावा खातं खोलतोय चौकाराने रोहन आणि रोशन ही जोडगोळी सलामीची आपण मैदानावर पाहतोय. खरोखर एक चांगला सामना, चांगलं असं मैदान उपलब्ध करून दिलंय खेळण्यासाठी सर्व खेळाडूंना. जे खेळाडू मैदानाच्या बाहेर खेळतात, चेंडू मैदानात जातात, विनंती असेल फक्त सामना चालू आहे, तुम्ही विनंती आहे मैदानात चेंडू फेकू नका. दरम्यानचा पुढील चेंडू सुरेख असा चांगलासा देखना फटकार आपण पाहतोय. कव्हर मधून चौकार. हॅलो हॅलो, थँक्यू डीसी. नवीन सर पाहिलं ना, तर हा वांद्रे संघ आहे ना, गतवर्षीचा विजेता संघ आहे या स्पर्धेचा. तोच अनुभव मात्र घेऊन या मैदानामध्ये दाखल होतोय. कारण एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, मला वाटतं रोहन. अचूक फलंदाजी हुकमी एक्का म्हणून ओळखला जातं. कर्णधाराची जबाबदारी त्याच्यावर कमी झाली, म्हणजे फ्री हिटने चांगली फलंदाजी करू शकतो. सुरेख असा फटका. निश्चित इथे संधी आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. सलगचा 3रा चौकार येईल का? चांगलं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं. निश्चितच संघासाठी 2 धावा वाचवतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आपण पाहिले. तदनंतर 2 धावा. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 12 धावा. मग अशी काते साहेब म्हणाले कर्णधाराची जबाबदारी होती. कर्णधार पद गेल्यानंतर फलंदाजीसाठी आपल्या हातात ती सूत्र घेतोय, जबाबदारी घेऊन फलंदाजी करतोय. निश्चितच फलंदाज रोहन. सुरेख चेंडू, एक देखना फटका रोहनचा आपण पाहतोय. चेंडू रोलिंग 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 जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकरीत रूपांतर दुहेरीकडे वळतायत पावलं. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या मात्र स्थिर राहते 14 धावा. गोलंदाज तसाच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. गुणवान गोलंदाज पण कौशल्य दाखवतोय फलंदाज रोहन. कोणतीही संधी देत नाहीये. रोहन आणि रोशन ही जोडगोळी मैदानात आपण पाहतोय. नक्कीच रोहन देखील चांगल्या आत्मविश्वासाने नेहमी फलंदाजी करत असतो. चपळाई त्याच्यामध्ये आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण.
Hello check. 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 Hello. Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello check. नका सांगू, नका सांगू. 11 धावा पाहिजेत 11 चेंडू. शॉट मगाचा शॉट रन. ओके अंपर. +1 3 धावा. वाईड बॉल. 6 धावांची गरज जिंकण्यासाठी.
हॅलो वांद्रे हनुमानवाडी विन झाले. धन्यवाद. थँक्यू.